श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्धी भवसरिते काजा, साधका नौका अससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अति मोदा, तुझी लीला अगाधा. भक्ती सार ग्रंथाते मागिले अध्यायी वदविले गहना, गोपी चंदाचे उदार कथन, बद्रिकाश्रमी तप करुणा, तीर्थाटणी निघाला या उपरी ऐकीचे श्रोती, सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्षकाणी पाचे युक्ती, स्त्री राज्यांत जातसे, मार्गी चालता मुक्का मो मुक्काम, सदा श्री गुरुचे आठवी नाम, ग्रामात करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे, ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडुनी सांडिला बंगाल कौल, पुढे जात स्त्री राज्यांत वहिला, सीमेपर्यंत पातला, परी विचारी स्वमनात, श्री गुरुराज आहेत तेथ, राज्य वैभव बहु सामर्थ्य, संपत्तीचे मिरवतसे, ऐसे वैभव मानी सुख प्रकरणी, माते ओळखिल कैसा कोणी, श्रीमंता पुढे ही नदीन मान्यत्वाते मिरवेना, जेवी अर्का पुढे खद्योत, ही नदीन अति दिसत, देवी मज कंगालवंताते, कोण तेथे ओळखील, मेरू पुढे मशक स्थिती, कोणी वर्णावी कवन अर्थी, की पुढे बैसल्या वाचस्पती, मैंदवल्गना मिरविना, की हिरा तेज पडी पाडा, कार ठेवुनी पुढा, परिस पालटा देता दगडा, योग्य अयोग्य साजेना, सुवर्ण मिरवे राशी 16, तेथे दगडाचा पाड केतुला, देवी माते संपत्ती मिरवला, ओळखील कैसा तो, असो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मचिंद्रा प्रती, परमद्वाड लागले चित्ती, सुख संपत्ती भोगिता, जैसे जेविता षड्रस अन्न, ते कडुवट सेवी कोण, देवी मचिंद्र संपत्ती ते टाकुन, जाईल कैसा बैरागी, या परी आणि तिसरे अर्था, मम नाम श्री गुरु लागी कळता, नेनो कल्पना वरुण चित्ता, वर्तेल घाता माझिया, मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधुनी कळी, हेतो गोड येणे काळी, मज प्रति योग्य भासेना, ज्या स्वामीचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळण, हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी, ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता, तो वैशा कटक देखिले तत्वता, स्त्री राज्यात जाती त्या, तो सकळ वैशांची मुख्य कामिनी, गुणभरिता कलिंगा नामी, तिचे सुरपुवर्णिता वाणी, रतिपती आतळेना, जिचे पाहता मुख कमळ, शशी तेजाहुनी अति निर्मळ, परमलज्जित चपळा केवळ, होऊनी ढगी रिगताती, जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेदित मन, मग विषये लंपट अपार जाण, कवन अर्थी वर्णावे, ऐसे परी सुलक्षण दारा, चातुर्य कलिका गुण गंभीरा, जिचे नाम साजोतरा, की हिरागारा मिरवती, जिचे सुस्वर विपुल गायन, ऐकता गंधर्व करती खालती मान, अप्सरा परमलज्जित होऊन, सेवा इच्छिती जीवेची, ऐशा परीती कलिंगदारा, जात स्त्री देशांत अवसरा, ते अवचित तिथे गोरक्ष उदारा, देखता झाला निज दृष्टी, मग तो जवळी योगद्रम, जाऊनी पुसे तियेचे नाम, एरी म्हणे कलिंगा उत्तम, नाम असे या देहा, एरू म्हणे कवनार्थी, जाता कोणत्या ग्रामाप्रती, कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती, जाणे आहे आमुते, राव मैनाकिनी पद्मिनी, सकळ स्त्रिया देश स्वामिनी, ते नृत्य कळा दावुनी, वश्य करणे आहे जी, ती राजपद्मिनी वश्य होता, अपार देईल आमुते वित्ता, या परी कामना योजुनी चित्ता, गमन करीतो आम्ही की, ऐसा वृत्तांत ऐकुनी युवती, हृदयी विचारी योगपती, की हिचीच शुद्ध धरुणी संगती, प्रविष्ट व्हावे त्या स्थानी, मग सहज स्थितीने गमना, आव्हानुनी दृष्टी राजसदना, गुप्त वेशे श्री गुरु कामना, अवगमुनी घ्यावी तो, ऐसा विचार करुणी चित्ती, बोलता झाला ती युवती, म्हणे मी येतो तुमच्या संगती, न्याल तरी की कृपेने, एरी म्हणे नरेंद्रोत्तमा, येऊ पासी संगती आम्हा, तरी कुशळपणी काय तुम्हा, भोवरिली विद्या जे, एरू म्हणे करुणी गायन, तुम्हा सवे चातुर्य मारुण, आणि मृदंग वाद्य वाजविन, कुशळपणे नेटका, एरी म्हणे गाणे वाजविणे, येतसे चातुर्यवाणे, तरी प्रथमारंभी आम्हा दाविने, कैसे रीती कुशळत्व, एरू म्हणेची काय उशिरा, आताची पहावा चमत्कार, आत कंकणा आदर्श व्यवहार, कासया पाहिजे दृष्टी ते, ही स्पर्शता शुद्ध अमरपण, होय न होय केली या पान, ही स्पर्शिल्या परिसोन, न होय भ्रांती मिरवेल काय, तरी आता या ठाई
मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे एकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली. महितळी घालुनी आसन सारंगी देत आणुन म्हणे नवरसे कुशळत्वपण कळा दावी कोणती. ऐसे ऐकुनी तियेची गोष्टी करी कवळुनी भस्म चिमोटी गंधर्व प्रयोग होती. जल्पुनी भाळी चर्चितसे चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे. ऐसे झालिया हुंकार देतसे गावे वाजवावे म्हणून या. तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वा सारखे गायन तंतवितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो. आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरु गायन करीती. हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी स्वमुखी ओपुनी मध्य मांगुळी ती. विस्मय करी आपुल्या पोटी चित्ती म्हणे हा नर धुर्जटी ईश्वर्य तुल्य भासतसे. जो पाषाण तरु हाती गायन करवित गंधर्वा सरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया. जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिसमनी करावया अशक्य म्हणावे की. जेने बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरिली त्याते कामधेनु निर्माया भली. परम अशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामना पूर्वी सकळी ते कल्पतरू मेळी अनायासे शोभतसे. त्वयाये वृक्ष पाषाणी आणिली जाणे गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो केसे आपणची राहावे याचे संगतीस ऐसा विचार करुनी स्वचित्तास बोलती झाली विवळा. म्हणे महाराजा सद्गुणा करिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्ता. तरी सिद्धार्थ आव्हानी अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदेली ममतम गुणाशी तरी संज्ञाजे बोलिलाशी तेची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरविसी कोणत्या भावा ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे. चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे इज कारण गुप्त ठेविल्यास कार्य साधन घडुनी येईल पुढारा. ऐसा विचार करुनी म्हणे एके शुभाननी पुरवंडाम मध्ये हा लागुनी जगा माझी मिरवितसे. एरी म्हणे पुरवंड राया अर्थ कामना कोण हृदया असेल तैसी वधुनिया सुखा लागी हेळावे. एरू म्हणे वो शुभाननी विषय घनाची बोलसी कडसनी परी काही कामना नसे मनी अज्ञान असे या अर्थी. एक वेळ उदरापुरती समया देई का आहुती या विरहित अर्थ चित्ती इच्छा नसे काहीच. एरी ऐकुनी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा. परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यांत आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात. एरू म्हणे कवण अर्थी आगमन नसे तया देशाप्रती म्हणे मरुतसुती भुभुक्कारे स्त्रिया होती. ऊर्ध्वरेती वायू नंदन रेत पडे भुभुक्कार वचने गरोदर होती तेने करुण सकळ स्त्रिया त्या देशी. त्याची भुभुक्कारे करुण पुरुष गर्भांत होय पतन तेने करुणी तयासी मरण होतसे जाण महाराजा. तरी तुझे जाणे उदेले चित्ती परी तू ते होईल कैसी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझिया. एरू म्हणे एक युवती काय करील आम्हा मारुती प्रय काळीची मृद्वी हरती लोळविन महिते. अगे तीव्र तपाचा तपोजेठी जेने सविता गिळोनी ठेविला पोटी तेथे दीपाची हळहळ मोठी मानिल काय तो पुरुष सकळ मही जो माथा वाहे त्याते पर्वताचे भय काय अब्दी गिळिता शरण रिघावे काय वेगे थिल्लारा. तरी आता शुभाननी हा संशयतून आणि मनी ऐसे गोरक्ष तिथे बोलणी ते स्थानाहुनी उठला. मग ती कलिंगा वैसवुनी रथी आपण झाले पुढे सारथी दोन्ही वागदोरे धरुणी हाती धुरावेष्टुनिया बैसलासे. परी प्रथमारंभी तो धुर्जटी करी कवळुनी भस्म चिमुटी वज्रास्त्र मंत्र होटी अपार शक्ती जल्पला. तया मागे स्पर्श मंत्रा जल्पोनिया निजवक्ता तेही मिरवे सवाळ अस्त्रा मही लागी महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरिले. ऐसे चतुर्थास्त्र प्रेरुण चालता झाला गोरक्ष त्वरेने सीमा उल्लंघुनी एक योजना स्त्री देशात मिसळला. चिना पट्टण उत्तम ग्राम तेथे झालासे मुक्काम तव लोटुनी गेला अवघा दिन मही निशा दाटली. परी दिना समान रात्री चंद्र तेजे मिरवली होती सकळी भोजने सारुणी निघुती पहुडली शैनी आपुल्याला. निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महीवर
सकळ लोकुनी अंधकार दिशा उजेडे उजळली. ते दिनीची म्हणून नये रात्री की उदया आली माया भगवती. चंद्रपोत घेऊनी हाती सहजमती क्रीडतसे की ते रात्र नव्हे जडित पदक. हेमतगटी अवनी धेक त्यावरी नक्षत्रे अन्यमाणिक. मध्ये हिराबिंदू शोभे जैसा की ते रात्र नव्हे भद्रकाळी. शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी चंद्रबीजवरा लेहुनी भाळी. मही लागी क्रीडतसे ऐसी परी सुलक्षण राती. उजेड दावी महीवरती तो एरीकडे गमन मारुती. सेतू हुनी करीतसे मार्गी जाता सहज स्थिती. एवुनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदयाप्रती. एवुनिया आदळले परी वज्र शरीरी मारुती. वज्र प्रहारे पडला क्षिती मूर्छा दाटुनी हृदयाप्रती. विगत गती पडलासे यावरी स्पर्श करी झगटी. लिप्त केला मही पाठी त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी. जाऊनिया संचरले त्यावरी नागास्त्र नागपती. सहस्रफणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावता पदहस्ती. गुंडाळुनिया बैसला चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन. मग कासावीस होतसे वायू नंदन. अति तळमळे उडाया कारण परी तेजास्त्र उठो नेदी. घडोघडी मूर्छा येता नेत्र भोवंडी वाती देता. त्यावरी विकार वेष्टिता तेने होत कासाविसी. मोहनास्त्राचा अति प्रसर मोहुनी घेतले सकळ शरीर. मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना. ऐसा निचेष्टित महीवरती पडला असे मारुती. एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहतसे. नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी. ते लोटले सकळ अवनी विजोनी लोट लोटतसे. ऐसा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता. ऐसिया संकटी प्राण आता वाचत नाही सहसाही. तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला. ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते. हे दयानव कुलभूषणा सीतापते रघुनंदना. दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना धाव पाव वेगेसी. हे करुणानिधे ताटी कांतका मुनी मनोरंजना रघुकुल टिळका. अयोध्यादिशा प्रतापारका धाव पाव वेगेसी. हे शिव मानस रंजना चापधारका तापहरणा. शरयू तिरविहारा आनंद सदना धाव पाव वेगेसी. हे श्रीराम श्याम तनु धारका एक वचनी व्रतदायका. एक पत्नी बाणनायका धाव पाव वेगेसी. हे पंकज नेत्रा कोमल गात्रा विभीषण प्रिया कोमल पात्रा. परम प्रिय कपी कुळगोत्रा धाव पाव वेगेसी. हे किष्किंधा दीपवाली निर्दलना भक्त प्रियकरा भय मोचना. विदेह जामाता जगपालना धाव पाव वेगेसी. हे विश्वामित्र मक सिद्धिकारका खरदूषणादी दैत्यांतका. जलधी जलपाषाण तारका धाव पाव वेगेसी. हे अहि मही दानव हारिता शतमुख खंडी वैदेही रता. मंगळ धारणा कुशलवंता धाव पाव वेगेसी. हे अर्णव बिहारा मारीच दमना जटायू प्रिया मोक्ष गहना. शिवचाप भंगा मंगळ धामा धाव पाव वेगेसी. हे दयानव राम करुणाकर मित्र कुळध्वज कीर्ती धारू. ऐसे असुनी संकट पारू सुखशयनी निजला अससी. तरी आता धाव वेगी तव दुतया संकट प्रसंगी. मुक्त होऊ दे मही लागी शरणागत तारक तू म्हणवितोसी. ऐसी स्तुती वागुत्तर करीत अति वायू कुमर. ते वाग्बाण श्रवणद्वार रिगते झाले रामाचे. जानुनी परम संकट मात धावोनी आला श्री रघुनाथ. मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परमचित्ती कळवळला. की एकांत पाडसा वाचुनी हरिणी हिंडे सैरा वैराराणी. तो याये मोक्षदानी हृदया माझे कळवळला. जैसी वसा लागी गाय काननी हंबरडा फोडी मोहे. त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझे कळवळला. जळा वेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडी प्राण. तो याये रघुनंदन हृदया माझे कळवळला. किंवा बाळ मातेचे सुकार होता आरंभळती ती उभयंता. तो याये भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला. मग मनोवेगाते मागे सारुण प्रत्यक्ष आला लगबगे धावून. तो विकळ होऊनी भक्तजना आहा आहा म्हणतसे. मग ताप निवारण चाप करी शरसंजुन बाप कैवारी. पाक शास्त्रास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया. प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र. वज्रास्त्र कवळुनी पवित्र जाता झाला अमरपुरी. यावरी विभक्तास्त्र जल्पुण स्पर्शास्त्र केले निवारण. यावरी फणी सहस्र नयन हस्तपदी गुंडाळला. तयासाठी शिराब्दी वाशी लक्ष्मी नारायण वेगेशी. ते प्रत्यक्ष स्वरूपे उरगेशी पाहता वैन ते झालासे. नमुनी म्हणे आहार अनंता
तू प्रिय अससी माझे चिता, याची नीती वायुसुता, संभोखित आहेसी तरी आता मम सखया, मुक्त करी अंजनी हृदया, ऐसे ऐकुनी आराधिया, मोहाब्दी उंच बळला, मग स्वदेह पुच्छ काढून, मुक्त केले हस्त चरण, काढूनी घेतले अस्त्र मोहन, प्रत्यक्ष विष्णू होऊनिया, असो नागास्त्र उरगपती, प्रेमे नमुनी अब्धिजापती, जाता झाला स्वस्थानाप्रती, मही धारण करावया, एरीकडे अंजनी नंदन, सावध होऊनी बैसला जाण, हृदयी आठवुनी रामगुण, स्वस्थ झाला ते धवा, सृष्टी करिता चहूकडे, तो रामस्वामी देखिला पुढे, आनंदोनी मग प्रेमे उडे, चरण कमळ नमावया, वंदुनी श्री रामाचे चरण, म्हणे महाराजा वाचविला प्राण, वेदले अस्त्र अति दुर्गम, देखिले नाही कधी हो, अस्त्र नव्हे हे परमकाळ, महाप्रळयीचे उतरले सबळ, आजी माझा अंतकाळ, उडावला होता महाराजा, परी तू माझी माय सदन, लगबगीने आलीस धावून, म्हणून वाचला माझा प्राण, प्रळयास्त्रा माझारी, तरी तुझी या उपकारा, उत्तीर्णता न होय मज पामरा, ऐसे वधुनी वागुत्तरा, चरणांवरी लोळतसे, ती कनवाळू सीतापती, सप्रेम हृदयी धरिला मारुती, म्हणे तुझसाठी बाया क्षिती, 3 वेळा आलो मी, तेव्हा चतुर्थ अस्त्र बंधन, मुक्त झाले तुझ कारण, परी असो तव शत्रू कोण, वेगे वद मम वस्सा, एरू म्हणे महाराजा, अकल्पित लाभ संकट चोजा, शत्रू येणे कवन माझा, प्राप्त झाला असे की, तरी आता प्रस्तुत काळी, क्षत्रिय नसे कोणी बळी, परी नागपंथी अस्त्रफळी, मिरवितसे महाराजा, तरी महाराजा नवातील एक, आला असेल प्रतापदायक, त्याचा प्रताप जो अर्क, असे अजिंक्य सर्वांसी, ऐसे ऐकुनी मारुती वचन, म्हणे राम नाथपंथी भक्त जाण, तयांसी रळी हे वायू नंदन, करू नये सहसाही, ते भक्त माझे आवडीचे असती, तयांसी रळी न करी मारुती, आपण आपल्या विक्षेपवृत्ती वाढवू नये सर्वज्ञा, ऐसी नीती रघुवीर, अंजनी सुता बोलुनी उत्तर, हृदयात पाहे जनकजावर, नाथ कोणता नवातुनी, तो सहज दृष्टी अंतरी करिता, चित्त गुंतले गोरख सुता, मग मारुतीसी म्हणे ओ प्रतापवंता, गोरक्षणात असे हा, असे जो हरी नारायण, तयाचा अवतार गोरक्ष जाण, या उपरी बोले मारुती वचन, चला जाऊ दर्शना तयाच्या, या सीमेपासून एक योजना, तेने रचुनी हे संधान, प्रतापी आहे गौरनंदन, श्री राजात जाते झाले, तया नाथाची घेता भेटी, एक अर्थ आहे आमुचे पोटी, तो साधुनी घेईन त्यात शेवटी, तरी कृपा जेठी चलावे, राम म्हणे वो अर्थ कोण, तो माते करी निवेदन, मग सकळ कथा अंजनी नंदन, मचिंद्राची वदनासे, मैनाकिनीचे तपोवचन, मचिंद्र पाठविला म्हणून, तरी गोरक्ष आता जाऊन, येईल घेऊन मचिंद्रा, तरी त्यासी अमृतवाणी, बोलुनी गोवावा दृढवचनी, मग तो गोरक्ष मचिंद्रा लागुनी, नेणार नाही कदाही, ऐसा विचार सुसवी रामाते, मग बोलता झाला सीतानाथ, म्हणे वा तुझा पूर्वावया अर्थ, चाल गोरक्षा भेटावया, युक्ती प्रयुक्ती बोलुनी वचन, परमादरे तोषवण, तुका अर्थ घेऊ मागुन, तुझसाठी कपिंद्रा, ऐसे वधुनी रघुनाथ, मग चालते झाले उभयंता, मध्यरात्रीचा समय होता, चिन्नापटन ग्रामा पोचले, तवत्या ग्रामी सुखशयनी, पहुडले होते सुखपणी, स्वस्वरूपी अंतकरणी, हेलावतसे ब्रह्मांड, एरीकडे रघुनाथ, आणि द्वितीय अंजनी सुत, ग्रामा निकट येता त्वरित, स्वरूपाते पालटती, शुद्ध करुणी याचकपण, भावे आले उत्तम ब्राह्मण, नमन करिता गौरनंदन, तया ठाई पातले, तव तो साधक गोरक्षनाथ, बैसला होता निवांत, वाचे अंशघन सद्गुरुनाथ, प्रेमछंदे डुल्लतसे, जैसा जळा माझी मीन, तळपत आहे स्वच्छंदे करुण, त्वयी आहे गोरक्षनंदन, श्री गुरु भजनी डोलतसे, तो एरीकडे उभयंता, प्रत्यक्ष जाऊनी तेथ, आदेश म्हणून वंदिला नाथ, निकट जाऊनी बैसले, बोलती बैसतांची वचन, आम्ही षडशास्त्री ब्राह्मण, तुम्ही नाथ परिपूर्ण, महिवरी असता की, योगियान माझी शिरोमणी, जितेंद्रिय सदा दमनी, विरक्तांत पूर्णपणी, मिरविसी महाराजा, धैर्याब्दीजे बुद्धी जळ, मिरविसी विवेकपात्री सबळ, परघात तो वडवानळ, शांतोदरी साठविसी, मित्र शत्रू द्वितीय तटी, सदैव कृपा सरितेचा पूरलोटी, क्षेमालिंगन अर्थी भेटी, वर्तविसी महाराजा, तरी सच्चिदानंद तेजाकारू, की वहनादी चराचरू, एक पाहणे जंगमाधरू, दटाविसी महाराजा, तू ऐसा औदर्य दाता, पूर्व मिरविसी धनवंता, तरी महाराजा अमुचा अर्था, साधिला तो पूर्विका, गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा, कोण कामना वेदली तुम्हा, तरी
सरिताकारी उगमा प्रसिद्धपणी मिळवावे. एरू म्हणती जे योगशीला वरद पात्री ओपू बोला. मग आमुची सरिता विपुला आनंद जळी दाटेल. तरी भाष देऊनी आता तोषविका आमुचे चित्ता. भाष दिदल्यावरी अर्था दर्शवू तू ते महाराजा. ऐसी ऐकुनी तयांची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणी की इतका गोप्य मेदिनी कोण आहे मजपाशी. शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा घोंगडी पात्र भोपळा संपदा एवढी आम्हा पाशी विराजे. या विरहित आणिक दुसरा अर्थ न राहिला आमुच्या आशा. परी याने कल्पले काही अंतरा येतो काही कळेना. या परी अनेक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री. त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आला हे कैसे. तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती. शुक्र की वरुण गवस्ती वाचस्पती पातला की मंगळ किंवा विरींची सुंदर की गण किंवा गंधर्व साचार की यक्ष रक्ष अश्विनी कुमार की तपोलोकादी पातले. नातरी व्हावया आगमन मानवा नसेही साधन. तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नसेची. ऐसे भावनी दृढ चित्तांत आणि विचारी हृदयांत कवण कामना आहे याते शोध करू तयाचा. म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करुणी विचार शोधी मुनी. परी काही एक अर्थ तो तरणी आश्रयाते लागेना. मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास तितुके भिन्न करुणी यास मागेल तेची आदरू. ऐसा विचार करुणी मनी बोलता झाला प्रसिद्धपणी. म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा नोहेती. काय प्राप्ती द्विजवरा चालुनी येईल एथवरा. काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजती. प्रतापार्क वायू कुमर ते रश्मी तसे भुभुक्कार. त्यावरी प्रेरिला वैश्वानर चतुर्थास्त प्रतापी. ऐशिया संकटी भूदेवराया कोण रेवाण येईल उपाया. शिव हलाते प्राशिलिया वाचेल ऐसे वाटेना की धन आकाशी कवळिता. तेथे पतंग मिळवी आपुली वीर्यता की मशक मेरू ते वाहुनी तोली वरता. जात थिल्लरी उडवावया तेवी येथे यावया कारण कदान पावे मनुष्यागमन. तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलुनी माथाचरणी ठेविता झाला सलिलपणी. मग एकमेका ते विलोकुनी हास्यवदन करिताती. या उपरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न. हे योग्य माते न ये दिसून स्वपंकजा धावावया. ऐसे वदुता रघुपती मान तुकावी प्राज्ञमूर्ती. मग प्रकट करुणी स्वरूप प्राप्ती नात हृदयी कवळीला. म्हणे वस्सा एकवचन कामे वेदला वायू नंदन की मच्छिंद्र यती लागुण नेवो नये स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा परम आचरली तपाचारा. वचनी गोवनी वायू कुमरा नात मच्छिंद्रा ते मागितले. तरी यशाची उभवणी कोटी प्रेरिला आहे मच्छिंद्र जेठी. तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणी मिरवला. या विरहित मागणे तुझसी काही नाही तपोराशी. तरी तू जाऊनी दया भेटीशी श्रीनाथासी नेऊ नको. ऐसे ऐकुनी लागवी वचन बोलता झाला गौरी नंदन. हे महाराजा प्रज्ञावान सत्यवचन बोलतसा. परी पहाजी प्रज्ञावान राशी आम्ही म्हणवितो योगाभ्यासी. तरी हे अनुचित कर्म आम्हासी प्रपंच करू साजिरा. तरी इतुके काम करुणी भिन्न मागाल तरी देहीन प्राण. परी आदेशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही. भुवरी आकाश अवघे पडो मेरू मांदार उलथोनी पडो की अवघी मही रसातळी बुडो. परी मी न ठेवी गुरुवर्या यावरी बोले रघुनंदन. इतके आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे पितरांकारण घडुनी आल्या घडेना. तरी शांती मांदार रघुनंदन हस्तकी धरिला वायू नंदन. म्हणे बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चये. ऐसे बोलता गौरनंदन मारुतीसी क्रोध आला दारुण. रामाशी म्हणे करीन कंदन शब्द भ्रष्ट आताची. परी इतका अनर्थ कासयासाठी लघु कार्याते अटाआटी. तुझी आवचनाची वागवटी फिटुनी गेली महाराजा. आता प्रारब्ध योग कैसा घडुनी येई तयाच्या लेशा. परी त्या आपुल्या भाषा नित्य करुणी शेवटविले. ऐसा युक्ती प्रयुक्ती करुण शांत केला वायू नंदन. मग गोरक्षारदयी धरुण रघुनंदन चालिला. गोरक्षे चरणी घालुनी मिटी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी. तुते केली असे पोटी क्षेमाप्तीत साठविला. ऐसे विनवून वाणी रसाळ गोळविला प्रतापशीळ. असा दशरथ बाळ स्वस्थानासी पातला. या उपरी पुढले अध्यायी कथन. शृंग मुरुड पाहिल वायू नंदन. मैनाकिनी राज्य भाषण गुप्त सूचना करील तो. ती कथा परम सुधारस सुंदर श्रोत्यांसी सांगेल धुंडी कुमर. नरहरी वंशी संत किंकर मालूवरी विराजला. स्वस्ती श्री भक्ती कथासार संबंत गोरक्ष काव्य किम्ह्यागार. सदा परिसोत भाविक चतुर
19ध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु। श्री नवनाथ भक्तिसार 19ध्याय समाप्त। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।